तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, यशस्वी होण्यासाठी काय करायचं. एक तरुण होता आणि तो यशस्वी होत नव्हता आणि त्याच गावामध्ये भविष्य सांगायचा माणूस आणि तो खूप ज्ञानी होता. त्यांनी जे सांगितलेलं आहे ते बरोबर खरं ठरायचं आणि बरोबर खरं ठरायचं म्हणून त्या तरुणाने विचार केला की मी सुद्धा या व्यक्तीकडे गेलो पाहिजे, हा व्यक्ती मला सांगू शकतो की मी यशस्वी कधी होईल. तो तरुण त्या व्यक्तीकडे जातो, त्यांना सांगतो मला सक्सेस व्हायचंय, मला यशस्वी व्हायचंय, मी काय करू. आणि ते ज्ञानी व्यक्ती म्हणतात अरे अभ्यास कर, मेहनत कर, सगळं कर, तू यशस्वी होशील. तो म्हणे ठीक आहे, मी आता 8 दिवस अभ्यासच करतो. 8 दिवस जातो, अभ्यास करतो, परत येतो, म्हणतो मी काही यशस्वी झालो नाही, मला काहीतरी तुम्ही सांगा, मला यशस्वी व्हायचंय, तुमच्या तोंडून ऐकायचंय. तो म्हणे ठीक आहे, एक काम कर, सकाळी सकाळी मी नदी किनारी आंघोळीला जातो, तू त्यावेळेस बरोबर तू त्या ठिकाणी यायचं. तर त्याला असं वाटतं आता आपल्याला 100% गुरु काहीतरी मंत्र देणार आहे, ज्ञानी मनुष्य मंत्र देणार आहे ना, आपण सक्सेस होणार. त्याला रात्रभर झोपच येत नाही. तो सकाळी पहाटे 5 वाजताच त्या ठिकाणी जाऊन थांबून राहतो. त्या ज्ञानी मनुष्याची ते वाट पाहतात. ज्ञानी मनुष्य बरोबर 6 वाजता त्या ठिकाणी येतात आणि एकदम शांतपणे ते कमरे इतक्या पाण्यामध्ये उतरतात. अजून थोडं खोल जातात, छाती इतकं पाणी येतं आणि हा करून त्यांच्या मागे जातो, विचारतो अरे आता तर सांगा मला, मी केव्हाच येऊन बसलोय, मी सक्सेस कधी होणार, मी यशस्वी कधी होणार. ते ज्ञानी मनुष्य त्या मुलाला धरतात, त्या तरुणाला धरतात, धरून असं पाण्यामध्ये डायरेक्ट बुडवून टाकतात. 1 मिनिट सोडत नाही, 1 मिनिट सोडत नाही. त्याचा जीव तडफडतो खाली, 1.5 मिनिट सोडत नाही. त्याला असं मरायला होता, आता श्वास घेतला नाही की आपण मरणारच असं त्याला वाटतं, तरी ते सोडत नाही. 2 मिनिटं होतात, तो एकदम कसा तरी होतो, त्याला श्वासाशिवाय पर्यायच उरत नाही आणि खाली असताना तो त्याचा प्रचंड वेग, प्रचंड ताकद एकवटतो आणि ते पूर्ण ताकदीनिशी त्यांचे हात झटकतो आणि पाण्याच्या वर येतो. आणि वर आल्यानंतर पूर्ण दम घेतो आणि विचारतो त्या ज्ञानी मनुष्याला की तुम्ही मला मारून टाकत होते काय, आणि तुम्ही मला त्याच्यात बुडवून काय साबित करत होते. मी तुम्हाला तर चांगलं विचारायला आलो होतो, त्याचा वाईटही बोललो नाही. त्यावेळी त्या ज्ञानी मनुष्याने त्यांना अतिशय समर्पक उत्तर दिलं, पाण्यात असताना तुला श्वास घेण्याची जेवढी गरज वाटत होती ना, तेवढी यशस्वी होण्याची तुला जर गरज वाटत असेल, ज्या वेळेस तुला गरज वाटेल तू त्याच वेळेस यशस्वी होशील. जीवनामध्ये मित्रांनो एवढीच गोष्ट आहे, यशस्वी होण्यासाठी आपल्याला श्वास घेण्या इतकी ती गरज वाटली पाहिजे. आपल्याला ज्या वेळेस श्वास घेण्या इतकी गरज वाटेल तर आपण यशस्वी होणार, 100% होणार. कसं असतं, आपल्या आजूबाजूला जर फार छान यशस्वी पुरुष वगैरे मिळाले, आता तुम्ही स्वतःच यश संपादन केलंय म्हणजे तुमची प्रेरणा तुम्ही स्वतःच झालेले आहात. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं हे होऊ शकत नाही. मित्रांनो, कोराळे सर आहेत, न्यायाधीश आहेत, ग्रामीण भागातून अतिशय सामान्य परिस्थितीतून ते झालेले आहेत. येवलाभूषण आहे, त्यांनी सांगितलं खेडं पाडं शेती हे बंद भाव नसतात, फुग्यामध्ये सारखी हवा भरली तर सगळं प्रत्येक फुगावर जाणार. असंच आहे, प्रत्येक यश तुम्हाला यशस्वीतेकडे घेऊन जाणार आहे. फक्त ते यश, ती हवा तुमच्या डोक्यात घुसू द्यायची नाही. फक्त स्वतःच्या मनाशी एकच हुंकार बांधायची की माझं आजचं पाऊल कालच्या पेक्षा चांगलं असावं, उद्याचं पाऊल आजच्या पेक्षा माझं चांगलं असावं, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये यशस्वी होणार. तुमची स्पर्धा स्वतःची आहे, इतरांशी स्पर्धा करायची नाही. आमक्याच्या मुलाला 90% पडले, माझ्या याला 87 पडले म्हणून मी नाराज व्हायचं नाही. आपल्या मुलाला पुढच्या वेळेस 88 कसे पडतील हेच बघायचं, याच्यामध्ये यश आहे. आणि हे करत असताना पालकांना कळकळीची विनंती, सगळं करतो आपण
अभ्यासाला त्याला मागं लावतो, सगळे पुस्तक वाचन झालं, पेपर वाचन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. हे करत असताना तुम्हाला माहिती आहे आपण मोबाईल वापरतो. किती जण मोबाईल वापरतात? जवळपास सगळ्यांकडे असं 100%. हा, जे वापरत नाही त्यांनी हात वर करून दाखवा. हा, म्हणजे याचा अर्थ सगळे वापरतात. मोबाईलची अभिवादन करतो. आपल्या मुलाला पुढच्या वेळेस 88 कशा पडतील हेच बघायचं. याच्यामध्ये यश आहे. आणि हे करत असताना पालकांना कळकळीची विनंती आहे. सगळं करतो आपण, अभ्यासाला त्याला मागं लावतो, सगळे पुस्तक वाचन झालं, पेपर वाचन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. हे करत असताना तुम्हाला माहिती आहे आपण मोबाईल वापरतो. किती जण मोबाईल वापरतात? जवळपास सगळ्यांकडे असं 100%. हा, जे वापरत नाही त्यांनी हात वर करून दाखवा. हा, म्हणजे याचा अर्थ सगळे वापरतात. मोबाईलची चार्जिंग संपल्यानंतर 10% चार्जिंग राहिली, 15% राहिली, आपण काय करतो? चार्जिंगला लावतो. मोबाईलला चार्जिंगची गरज आहे की नाही? मग परीक्षा देत असताना किंवा अभ्यास करत असताना, मुलं शिक्षण घेत असताना मुलं सुद्धा त्यांची चार्जिंग कधी कधी त्यांची चार्जिंग डाऊन होते. मुलं नैराश्यमध्ये जातात, 100% जातात. त्यासाठी तुमची मुलाची भूमिका आहे. मुलं जर नैराश्यात जात असतील, आपला मुलगा फार हुशार आहे आणि त्याला अचानकपणे काहीतरी होतंय, तर यासाठी सगळ्या पालकांची जबाबदारी आहे. तो नैराश्यात का गेला, कशासाठी गेला, हे असं का होतंय, ह्या गोष्टी तुम्ही बारकाईने त्याच्याकडे लक्ष द्यायचं. त्याला नैराश्यातून दूर करण्यासाठी जसं आपण मोबाईल चार्जिंग करतो, तसंच मुलाला सुद्धा आपल्याला चार्जिंग करण्याची गरज असते. मग ती चार्जिंग कशी करायची? पुस्तकं वाचून? वेल, परंतु पालकांचं एक काम आहे की आपल्या मुलासोबत फ्रेंडली संवाद साधायचा. एकदम मित्रत्वाने त्यांच्याशी बोला, मनमोकळं बोला. तुमचे मुलं अजून लहान आहे, 8वी, बहुतेक 8वी पर्यंत सगळे आहे, ते लहान आहे. परंतु यानंतरच्या स्टेप जरा तुम्हाला त्या काळजी घ्यायची. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला, त्यांच्याशी संवाद साधा. त्यानंतर त्यांना एखाद्या खेळामध्ये आवड, रुची असेल, तो खेळ 100 नाही 101% मैदानी खेळ सांगतो, मोबाईलचा खेळ नाही. मैदानी खेळा, त्यांच्या सोबत खेळायला जा, आपली कंपनी त्याला आवडत असेल तर. त्यानंतर त्याला व्यायाम करण्याची सवय आतापासूनच लावा. कालच योगा डे झालाय. योगा, व्यायाम, जोर, बैठका याच्याने शरीरासोबत तुमचं मेंदू सुद्धा प्रगल्भ होतो, मजबूत होतो. या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. अभ्यासात निश्चित हुशार असावं, परंतु त्यांनी काय खातो, काय करतो, व्यायाम, शरीर यष्टी बळकट असावी, याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं, एवढी विनंती आहे. आणि छोटे छोटे मुलं आहे मित्रांनो, तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी तुम्ही काही व्हा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, वकील, ऍडव्होकेट, काहीही व्हा, पण जीवनामध्ये यशस्वी जीवन जगण्यासाठी मी नेहमी जिथं जातो तिथं ते सांगतो, ते 3 आर सांगतो तुम्हाला, त्यानंतर थांबणार आहे. ते 3 आर असे आहे मित्रांनो, त्या 3 आर पासून आपल्याला दूर राहायचं आहे. 3 आर, रम, रमा आणि रमी. या 3 आर पासून आपल्याला दूर राहायचंय. रम म्हणजे काय? आता छोटे मुलं आहेत, त्यांना कळतं की नाही कळतं, पण पालकांची जबाबदारी त्यांना याच्यापासून दूर ठेवा. रम म्हणजे कोणत्याही पद्धतीची दारू, गुटखा, सिगारेट, कोणतंही व्यसन असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, कोणतंही व्यसन करायचं नाही. कोणत्याही पद्धतीच्या दारू, सिगारेट, गुटखा यापासून आपण फार दूर राहायचं. दुसरा आर सांगतो, रमा. रमा म्हणजे कोणतीही विलासनी स्थिती. आपलं अभ्यासाचं वय आहे, आता तुम्हाला ह्या स्टेजला हे सांगणं मला योग्य वाटत नाही, परंतु पालक वर्ग आहे म्हणून सांगतो. रमा, कोणतीही विलासनी स्त्री आपल्या सौभाग्यवती शिवाय किंवा आपल्या नवऱ्याशिवाय इतरांसोबत कोणतेही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स किंवा कोणत्याही गोष्टीच्या कोणीही नांदी लागू नका. आणि विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही मुलींच्या, कोणत्याही मुलाच्या नांदी लागू नका. जोपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जीवन चांगलं जगायचंय,
याच्यापासून आपण दूर राहा. आणि रमी, तिसरा अर्थ सांगतो रमी. रमी म्हणजे जुगार. अजून ते टीव्हीवर येत नाही का, रमी सर्कल पे आओ ना महाराज खाने के बाद, अशा काही जाहिराती येतात बघा IPL मध्ये. त्या रमी पासून सुद्धा आपण सगळ्यांनी दूर राहा. आपल्या पालकांना, पाल्यांना त्यापासून दूर ठेवा. या 3 आर सगळ्यात जीवनात नैराश्याचे कारण आहेत. जसं मी काम करतो तसं मला दिसतंय, हे 3च आर सगळ्या दुःखाचं मूळ आहे. थोडं बहुत इतर कारण असू शकतात, परंतु हे कारण 100 नाही 101% त्यामध्ये आहे. जीवन सुरळीत चांगलं जगायचं असेल, व्यवस्थित जगायचं असेल तर सगळ्यांना कळकळीची विनंती, 3 आर पासून आपण दूर राहा. मित्रांनो, एक चांगला कारागीर होता, अतिशय उत्कृष्ट कारागीर, आणि त्याच्या हाताखाली काही नवीन इंजिनियर्स आलेले होते आणि मोठी बिल्डिंगचं काम करायचं होतं. फार मोठी बिल्डिंगचं काम करायचं होतं. त्या बिल्डिंगचं काम करताना सुरुवातच करायची, त्यातला एक विद्यार्थी त्या कारागिराला विचारला, अरे एवढी मोठी बिल्डिंग बांधायची आपलं कसं होईल? मग एवढी मोठी बिल्डिंग बांधायची आपलं कसं होईल, त्याच्या मनामध्ये तो प्रश्न होता. फक्त त्या कारागिराने सांगितलं, आपण पाया व्यवस्थित खोदून या इमारतीची जी पहिली वीट लावणार आहे ती सगळ्यात मजबूत लावायची, जेणेकरून आपली बिल्डिंग ऑटोमॅटिक होईल. एक वीट लावल्या गेली की इमारत ऑटोमॅटिक उभी राहणार आहे. तुमच्याही जीवनामध्ये ती वीट या ठिकाणी रोवल्या गेलेली आहे. ती वीट मजबूत आहे. ती वीट कधीही खचू देऊ नका. त्याच्यावर आपल्याला एक एक वीट रचून आपल्या जीवनाची इमारत आपल्याला उभी करायची आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी